स्वच्छ चंद्रभागा अभियान आज दिनांक 7/4/2024 गुरुवार श्री पांडुरंग परमात्म्याच्या संकेतानुसार महाद्वार घाट व भक्त पुंडलिक मंदिर परिसर चंद्रभागा स्वच्छता अभियान कोळगाव पंचक्रोशी ग्रामस्थांच्या तर्फे चंद्रभागेचे वाळवंट स्वच्छ करण्यात आले। यावेळेस हबप जगन्नाथ महाराज भोसले, हबप विठ्ठल महाराज जाधव, हबप बाळासाहेब रणशिंग, हबप दत्तात्रय मेहत्रे, माजी जीप सदस्य हेमंत नलगे, सरपंच पुरुषोत्तम लगड, माजी ग्रामपंचायत सदस्य विठू शेख शिरसाट, आबासाहेब नलगे, दादासाहेब जगताप, वसंत लाटे, बापूसाहेब टाके, भाऊसाहेब लगड व असंख्य माता भगिनी व युवक वर्ग हजर होते व समस्त कोळगाव पंचक्रोशीतील वारकरी उपस्थित राहून स्वच्छता केली। नमस्कार, मी हेमंत भास्करराव नलगे, माजी सरपंच कोळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर। तर या ठिकाणी आम्ही पंढरपूर या ठिकाणी भक्त पुंडलिकाचा जो परिसर आहे चंद्रभागेचा तो स्वच्छ करण्यासाठी आम्ही सर्वजण गावकरी या ठिकाणी आलेलो आहोत। तर आमच्या गावातील एक हरिभक्त श्रीयुत हरिभक्त परायण विठ्ठलराव मारुती जाधव यांना गेल्या 6 महिन्यापूर्वी पांडुरंगाचा संकेत झाला की चंद्रभागा नदीमध्ये जो काही माझा भक्त आहे भक्त पुंडलिक त्या मंदिराच्या आसपास अतिशय दुर्गंधी आणि घाण झालेली आहे, तर ती स्वच्छ करण्याचं काम आपल्या कोळगावच्या ग्रामस्थांच्या हातून व्हावं असा त्यांना संकेत झाला। त्याप्रमाणे त्यांनी हरिभक्त परायण भोसले महाराज जगन्नाथ महाराज भोसले आणि बाळासाहेब हरिभक्त परायण बाळासाहेब रणसिंग यांच्याशी चर्चा केली की हा परिसर स्वच्छ करण्याचं काम आपल्याला करायचंय। त्यानंतर त्यांनी माझ्याशी आणि आमचे कोळगावचे सरपंच असतील, हरिभक्त परायण मंडळी जे असतील, शेतकरी बांधव असतील, त्या सर्वांशी चर्चा केली आणि चर्चा करून पहिली स्वच्छता मोहीम आम्ही या ठिकाणी 13/4/2024 ला चैत्र शुद्ध पंचमीच्या दिवशी सुरू केली। त्यानंतर आमच्या गावाच्या परिसरातील जे कोथूळ असेल, चोरजा असेल, बांधगाव असेल, गोटवी, सुरडी, वडळी, घारगाव, चिखली, सुरेगाव, गुटेवाडी, उखलगाव या सर्व ग्रामस्थांना आम्ही तो संदेश आता दिलेला आहे आणि त्याप्रमाणे मागच्या वेळी घारगाव आणि कोळगावचे ग्रामस्थ, त्यानंतर कोथूळ, कोसेगावान आणि कोळगावचे ग्रामस्थ त्या ठिकाणी स्वच्छतेला आले आणि ही आमचा 4था टप्पा आहे। तर आमचा असा विचार आहे की प्रत्येक महिन्याचा 1 दिवस या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी येऊन या चंद्रभागा नदीचा परिसर आणि विठ्ठलाचा परिसर स्वच्छ करण्याचं काम आम्ही सर्वजण करणार आहोत। आणि ही नुसतं आमच्या गावचाच हा उद्देश नसून हा एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा संदेश गेला पाहिजे आणि पंढरपूर परिसरातील जी आसपासची गावं आहेत किंवा जी हरिभक्त परायण मंडळी आहेत की जे या धार्मिक क्षेत्रामध्ये काम करतात, त्यांनी देखील आपल्या धर्मशाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन या ठिकाणी हे स्वच्छतेचं काम पूर्वपार चालू ठेवलं पाहिजे। कारण आता पुढच्या 15 दिवसांनी एकादशी आलेली आहे आणि या ठिकाणी मोठा उत्सव असतो। लाखो भाविक, जवळजवळ पंढरपूरमध्ये 25 लाख भाविक या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी जर स्वच्छता नाही झाली तर त्याची रोगराई पसरण्याची शक्यता असते। म्हणून आम्ही ही छोटीशी मोहीम
या सर्व हरिभक्तपरायण मंडळींच्या माध्यमातून सर्व कोळगाव आणि पंचक्रोशीच्या वतीनं आम्ही सुरू केलेली आहे. आजही जवळजवळ आमचे 100 लोक या ठिकाणी स्वच्छता मोहीम करत आहेत. स्वच्छता अभियानामध्ये मी संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी, भाविक आणि महाराज मंडळी, राजकीय क्षेत्रातील सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की सर्वांनी स्वयंस्फूर्तीने जागृत होऊन आणि चंद्रभागा स्वच्छतेचा विचार करावा. कारण का हे आपल्यापासून सुरुवात केल्यानंतर शासनाच्या पद्धतीने प्रयोग करतच आहे, पण पहिला प्रयोग आपण स्वतःच्या याच्यातून केला तर फार मोठी या ठिकाणी पंढरपूर नगरीची स्वच्छता, नवे सर्व तीर्थ आपोआप स्वच्छ होतील. प्रत्येकाने ही जागृती आपल्यामध्ये घेतली. माझी अशी एक विनंती या पंढरपूर क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला, भाविकाला, की आपण स्वतः आल्यानंतर केव्हाही आले तर 1 तास पुंडलिकाच्या आजूबाजूला स्वतः स्वयंस्फूर्तीने आपल्या पद्धतीने सफाई करून तो कचरा जरी उचलण्याची व्यवस्था नसेल तर कडेला नेऊन एखाद्या जागी टाकावा, अशी सर्व भाविकांना मी हात जोडून विनंती करतो. रामकृष्ण. पंढरीच्या पांडुरंगाला नमस्कार करून आणि पुंडलिकरायांना नमस्कार करून आणि माझ्या अशा बहिणीला नमस्कार करून पापभंग करणाऱ्या आमच्या बाकीचा विषय काहीच नाही का. स्वच्छता म्हणजे ज्या चंद्रभागेमध्ये आपण कुठून आल्यानंतर आपण काय म्हणतो, हातपाय धुवा आणि स्नान करा किंवा स्वच्छ व्हा. पहिलं स्वच्छ होत असताना आपणाला जे केर कात्रा, कपडे, परत त्यानंतर जे केस टाकतात, आपली दाढी करायची, डोके करायची आणि ते आपल्या चंद्रभागेच्या जवळ टाकायचं. आम्ही ते स्वतःहून 4 वेळेस काढले म्हणून आम्ही जे अनुभवात येत आहे ते तुम्हा सर्व बंधू आणि बहिणी आणि माता, जे वडील असतील, सर्व जे नागरिक, ह्या पंढरपूरचे जवळचे क्षेत्र जे गाव असतील, त्यांनी सुद्धा आपले सर्व बंधू, बहीण, भाऊ, माता आहेत, यांनी त्याची ओळख करून घेऊन आपण सर्वांची एकत्रित होऊन हे स्वच्छ करावं, ही नम्रतेची आणि कळकळीची विनंती. जय रामकृष्ण हरी.